तर मुंबई पाठोपाठ पुण्यात सुद्धा भाजप शिवसेना युती होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, भाजपने दिलेल्या जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप पुण्यामध्ये 140 जागा लढवणार आहे। पुण्यात शिंदे सेनेला 16 जागा देण्यात येणार आहे आणि भाजप 140, शिवसेना 16 आणि आरपीआय 9 अशा 165 जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट, खरं तर भाजप 140 आणि शिवसेना फक्त 16 जागांवर लढणार आहे, काय अधिक माहिती? निश्चित आपण बघू शकतो की मुंबई पाठोपाठ शिवसेना आणि भाजपची युती जी आहे ती पुण्यात देखील आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता जी आहे ती आता त्याच्यावर शिक्कामोर्तब जो आहे तो रात्री आज उशिरा करण्यात येईल। त्यापूर्वी भाजप 140, शिवसेना 16 आणि उरलेल्या 9 जागा आहेत त्या आरपीआय अशा 165 जागांचा फॉर्म्युला जो आहे त्याच्यावर रात्री उशिरा शिक्कामोर्तब केलेला जाणार आहे। आणि विशेष म्हणजे ज्या 16 जागांवर शिवसेनाला जागा मिळणार आहेत त्या 16 जागांवर आज भाजपने एबी फॉर्म दिलेला नाही। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट मानावी लागेल, कारण भाजपच्या कोट्यातनं ज्या सीट्स शिवसेनेला देण्यात येणार आहेत त्या सगळ्या 16 जागा आहेत आणि या 16 जागांवर भाजपने एबी फॉर्म दिलेला नाही। त्यामुळे उद्या सकाळपर्यंत एबी फॉर्म जो आहे ते शिवसेनेकडनं वाटप त्याचं केलं जाईल। पण तत्पूर्वी 140, 16 आणि 9 असा जो फॉर्म्युला आहे, भाजप, शिवसेना आणि 9 आरपीआयच्या जो जागा आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो अखेर ठरलेला आहे आणि रात्री उशिरा या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे आणि याच्यावर फायनल शिक्कामोर्तब जो आहे तो अवघ्या काही वेळातच येईल, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मुंबईत आहेत आणि त्यांची एक बैठक होईल आणि बैठकीनंतर सगळं चित्र साफ होणार आहे, कारण उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटची वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। त्यामुळे भाजप, शिवसेना नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। मुंबई पाठोपाठ आता पुण्यामध्ये सुद्धा भाजप शिवसेना युती होणार आहे आणि त्यावरती आता त्यांचं एकमत झालेलं आहे।